नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राचा गेल्या काही शतकांमधला इतिहास सांगायचा झाला तर काही नावांशिवाय तो इतिहास कधीही पूर्ण होऊ शकत नाही. आणि यातलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये रोवली, समतेचा आग्रह धरला, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढले, अस्पृश्यांच्या हक्कांसाठी लढले, ते महात्मा ज्योतिबा फुले. महाराष्ट्राला पुरोगामी विचार देणारे, महाराष्ट्राला पुढे नेणारे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या दोघांच्याही कार्यावर आधारित फुले हा एक हिंदी चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. याला कारण आहे सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटाबद्दल घेतलेले काही आक्षेप. या आक्षेपांची यादी जर पाहिली तर कुणाही वाचणाऱ्या माणसाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. याच प्रश्नांची चर्चा आज करायची आहे, पण त्या अगोदर पाहूयात की या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप नेमके काय घेतलेत. सेन्सॉर बोर्डा व्यतिरिक्त या चित्रपटाचा जो ट्रेलर रिलीज झालेला आहे त्यावर काय आक्षेप घेण्यात आलेले आहेत आणि त्यावर उत्तरं काय दिली जातात. आज सामना या वृत्तपत्रामधून एक अग्रलेख लिहिण्यात आलाय. त्या अग्रलेखामधला भूमिका मांडण्यात आली आहे. ही भूमिका राजकीय स्वरूपाची आहे, मात्र चित्रपटाच्या बाबतीत जो प्रकार घडतोय त्याला धरून ही राजकीय भूमिका सामनामधनं मांडली गेली आहे. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र प्रतिगामी शक्तींच्या विळख्यात सापडलाय. फुले चित्रपटासाठी त्यातूनच विरोध सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असा हा झगडा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सामाजिक विषयावर गप्प का बसलेत. त्यांनी मौन सोडावं, नाहीतर हा झगडा फुले विरुद्ध फडणवीस असा आहे यावर शिक्का बसेल. फुले चित्रपटातल्या कोणत्या भागावर आक्षेप घेण्यात आलेला आहे. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी हा आक्षेप घेतलाय. त्यांचा आक्षेप असा आहे की या चित्रपटाचा जो ट्रेलर रिलीज झालेला आहे त्यामध्ये एक ब्राह्मण मुलगा सावित्रीबाई फुले यांच्यावर चिखल फेकताना दाखवला गेलेला आहे. यावर आनंद दवे यांनी आक्षेप घेतलाय. फुलेंना मारहाण झाल्याचे एक दृश्य या ट्रेलरमध्ये दिसतंय. यावर महात्मा फुलेंचे नातू प्रशांत फुले यांनी आक्षेप घेतलाय. आणि हे सगळे आक्षेप समोर आल्यानंतर सेन्सॉरच्या सर्टिफिकेशनसाठी जेव्हा हा चित्रपट पोहोचला तेव्हा सेन्सॉरनं नवे आक्षेप घेतले. सेन्सॉरनं सुरुवातीला या चित्रपटाला यू प्रमाणपत्र दिलं होतं. वाद सुरू झाला आणि त्यानंतर सेन्सॉरनं चित्रपटामधल्या अनेक दृश्य आणि संवादांमध्ये काही बदल करा असं सुचवलं. सेन्सॉरनं विशेषतः जाती व्यवस्थेवर जो व्हॉइस ओव्हर आहे, या चित्रपटाचा आवाज जो आहे त्यातला काही भाग हटवा असे आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर पेशवाईला राजेशाही म्हणा अशी सूचना या चित्रपटासाठी करण्यात आलेली आहे. याशिवाय महार, मांग, मनूची जाती व्यवस्था असे जे उल्लेख या चित्रपटामध्ये आहेत त्यामध्ये फेरफार करा असं सेन्सॉरनं सांगितलंय. आणि काही संवाद जे आहेत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि एकूण या चित्रपटामधले त्या संवादांमध्ये बदल करायला सेन्सॉरनं सुचवलंय. जहां क्षुद्रों को झाड़ू बांधकर चलना चाहिए हा संवाद आहे या चित्रपटामध्ये. त्यामध्ये क्या यही हमारी सबसे दूरी बना के रखनी चाहिए असा एक बदल करण्यात आलाय. 3000 साल पुरानी गुलामी असा एक शब्दप्रयोग या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच वापरण्यात आलेला आहे. त्याला बदला आणि कई साल पुरानी है असं बदलायला सांगितलंय. काही ठिकाणी जात हा शब्द जिथे जिथे वापरलाय तिथे वर्ण हा शब्द उपशीर्षकामध्ये बदलायला सांगितलाय. आता या सगळ्यामधून काही सवाल उपस्थित होत आहेत. पहिला प्रश्न काय आहे, महात्मा फुलेंसोबत त्यांच्या काळामध्ये, त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे जे काही महाराष्ट्रात घडलं ते दाखवायचं की नाही. वाद जर चित्रपटाचा असेल तर मग सामनामधून टार्गेट देवेंद्र फडणवीसांना का केलं जाते. सेन्सॉरच्या कात्रीमध्ये फुले हा सिनेमा का अडकलाय. आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत गेस्ट पॅनल आहे, ज्यामध्ये समता परिषदेचे नाशिकचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे आहेत. ज्ञानेश्वरजी, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये.
ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत, ज्यांचा आक्षेप आहे या चित्रपटातल्या काही गोष्टींना, तेही आपल्या सोबत आहेत. दवे सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. नमस्कार सर्वांना. शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आपल्या सोबत आहेत. ताई नमस्कार. आणि भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाणही या चर्चेमध्ये सहभागी झालेत. अजितजी नमस्कार. आणि चित्रपट समीक्षक संतोष पाठारे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. पाठारे सर नमस्कार. आपण सुरुवात करूयात आनंद दवेंपासून. दवे सर मला सांगा, काय आक्षेप आहेत तुमचे नेमके? म्हणजे चित्रपट रिलीजही झालेला नाहीये, चित्रपटाचा सगळा कंटेंट सुद्धा आपल्या समोर कुणासमोर नाहीये, फक्त ट्रेलर रिलीज झालेला आहे, मग आक्षेप घेण्याचं कारण काय? नाही, मुळात मी तुम्हाला खूप विनम्रतेने स्पष्ट करतो. एक तर मॅडम एनडीटीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना माझ्या वतीने शुभेच्छा आणि आभार सुद्धा, कारण मी पहिल्यांदा तुमच्या चॅनलवर येतोय. आपल्याला सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. मी सर्वात पहिले गोष्ट स्पष्ट करतो मॅडम, आमचा ह्या चित्रपटाला आक्षेप नाही. या चित्रपटातील कोणत्याही एका दृश्याला सुद्धा आमचा आक्षेप नाही. आता जो पहिला प्रश्न तुमचा होता मगाशी की महात्मा फुलेंवर जे घडले ते दाखवायचं नाही का, आमचं हेच म्हणणं आहे. महात्मा फुलेंच्या आयुष्यात जे जे घडलं ते सगळं निरपेक्ष वृत्तीनं दाखवलं पाहिजे. आता आयला ट्रेझरचा भाग, तर लक्षात घ्या, ट्रेझर मध्ये एक ब्राह्मणी अवतारातला एक मुलगा दाखवलाय. तो सावित्रीबाई फुलेंना दगड मारताना किंवा माती किंवा तत्सम शेण वगैरे फेकताना दाखवलाय. आमचं म्हणणं हे दृश्य असावं का, तर निश्चित असावं, 2 वेळा जास्त सुद्धा दाखवावं. तत्कालीन लोकांनी जी काही पातकं केलेली आहे ती लोकांच्या समोर आलीच पाहिजे. पण त्याच वेळेस ज्या ज्या लोकांनी पिढ्यांना सहकार्य केलंय, महात्मा फुलेंना सहकार्य केले, शाळेसाठी असेल, आर्थिक सहकार्य असेल, शाळेत शिक्षक म्हणून तयार होण्याची तयारी असेल, स्वतःच्या मुली विद्यार्थिनी म्हणून त्या शाळेत सावित्रीबाई फुलेंच्या हाताखाली शिकण्यासाठी पाठवणं असेल, ह्या गोष्टींना न्याय व्यवस्थित दिला गेला आहे का, एवढाच आमचा प्रश्न होतं. जर न्याय दिला गेला असेल तर त्या 2 मिनिटाच्या 120 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये ते सुद्धा 2 सेकंदाचं का नाही? जर तो मुलगा दाखवला नसता तर हे नसतं दाखवलं तर ठीक आहे, पण तुम्हाला तो चित्रपटाचं वातावरण एककल्ली एका दिशेने न्यायचंय असं स्पष्ट दिसतंय. आणि या सगळ्या भूमिका जेव्हा मी अनंत महादेवांबरोबर मांडल्या, त्यांचा जेव्हा मला कॉल आला, मी विरोध केल्यानंतर या गोष्टीला त्यांनी सांगितलं की नाही, हा चित्रपट सर्वसमावेशक होईल आणि झालेला आहे आणि आम्ही आणखी काही विचार करू, आम्ही सगळे बसू, आम्ही स्वतः 15 दिवस हा चित्रपट पुढे ढकलतो आहोत. आमच्या याची तो विषय आत्ता तरी संपलाय. चित्रपट बघितल्यानंतर त्याच्या मागची भूमिका आम्ही पुन्हा एकदा मांडू. पण आमचं म्हणणंच ते, तत्कालीन परिस्थिती जे जे घडलंय, काही चांगल्या गोष्टी सुद्धा घडल्या दवे साहेब असं आहे की आमचा विरोध नाही, आमचा आक्षेप नाही असं म्हणताना तुमचं पण आहे, आणि तो पणच आक्षेपाचा मुद्दा ठरतोय ना, की निरपेक्ष वृत्तीनं दाखवावा. म्हणजे चित्रपटाच्या दिग्दर्शकाला जर काही फुलेंबद्दलचा अभ्यास करताना काही गोष्टी जाणवल्या असतील, त्या त्यांनी मांडल्या असतील, तर त्या निरपेक्ष आहेत की नाही हे आपण कसं ठरवायचं? मॅडम का ठरवू नये माझं म्हणणं आहे. लक्षात घ्या, 250-300 वर्ष आधी महाराष्ट्रात काय घडलंय, हा चित्रपट हिंदीमध्ये, याचं इंग्लिशमध्ये सुद्धा एडिटिंग होणार, हा चित्रपट भारतभर जाणार, जगभर जाणार. तुम्ही तत्कालीन 250 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र लोकांच्या समोर कसा आणताय, पूर्ण कसं आणताय लोकांच्या समोर, की एवढ्या मोठ्या सच्च्या आणि एवढं मोठं कार्य उभं करणाऱ्या माणसाला विरोध केला फक्त का काही लोकांचा विरोध डावलून समाजानं समर्थन सुद्धा केलं? हे चित्रपट समोर येईपर्यंत वाट पाहायला पाहिजे ना. त्यासाठी आपण 2 मिनिटाच्या टीजर मध्ये, ट्रेलर मध्ये आपण सगळं थोडी दाखवू शकणार आहोत. नाही, 2 मिनिटाच्या टीजर मध्ये जर ते दगड मारताना शेण मारताना दाखवलं गेलं तर 5 सेकंदाचं ते सुद्धा ऍड करायला हरकत नव्हती ना. अगदी काय त्याला काय मर्यादा नसते. तुमच्या आनंद दवेजी जर असं झालं तर उद्या सगळेजण म्हणतील हेही दाखवा, तेही दाखवा, असंही ठेवा, तसंही ठेवा, असं थोडी करता येतं. नाही, जे करता येऊ शकते मॅडम, जे हे ऐतिहासिक चित्रपट आहेत, सामाजिक चित्रपट आहेत ना, त्याच्यामध्ये निर्माता आणि दिग्दर्शकांनी सुद्धा स्वतः बॅलन्स राहून ते दाखवलं गेलं पाहिजे, अशी आमची भूमिका होती. बरं, दुर्दैव असं आहे ना मॅडम, आता 10 दिवस झाले, मागच्या मंगळवारी आम्ही पहिल्यांदा त्याच्यावर बाईट दिला होता. आज जवळजवळ या पूर्ण आठवड्यानंतर सुद्धा त्या टीजर मध्ये सुद्धा जर 5 सेकंड वाढवले असते तर शक्य होतं, पण त्यांच्याकडे ते नाहीये. ते आता बदल करतात, तिथे भले किती पुशारक्या मारू द्या, आम्ही काही बदल करणार नाही, आम्ही काही करणार, पण ते बदल करत आहेत. बदल जे जुने त्यांनी काही करून ठेवले ते ऑप्शन ते त्याच्यामध्ये टाकायचा प्रयत्न करतायत असा माझा एक अंदाज आहे, अभ्यास आहे, किंवा मला कोणी सांगितलं सुद्धा गेले. त्यामुळे आता जर खरा चित्रपट येत असेल, आम्ही त्याचं फक्त स्वागत करत नाही, आम्ही वाजत गाजत मिरवणुकीत तो पिक्चर बघायला जाऊ. आम्हाला जर महात्मांचं कार्य अजून चांगलं पुढे येत असेल तर येऊ द्या ना, आम्हाला आनंद आहे त्या गोष्टीचा. पण तुम्ही एकतर्फी सगळं दाखवून
महाराष्ट्राची आणि पुण्याची इमेज ठीक आहे. बाहेर बिघडवतात ते आम्हाला चालणार नाही. ठीक आहे, आपण हा आरोप आता नाही करू शकत जोपर्यंत चित्रपट प्रदर्शित झालेला अगदी नाही. बरोबर, ठीक अगदी बरोबर. आहे. समता परिषदेचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे आपल्यासोबत. ज्ञानेश्वरजी, काय तुमचं म्हणणं आहे या सगळ्या वादावर? हा जो वाद सगळा सुरू झालाय हा. हा त्या टीजर वरून सुरू झाला. त्याला हिंदू महासभा आणि ब्राह्मण महासभा या दोन संघटनांनी विरोध केला. मूळतः असं आहे की कुठलाही चित्रपट जो असतो त्याच्यातील जे सेंट्रल कॅरेक्टर असतात, नायक नायिका, हा. आणि जो प्लॉट म्हणजे कथानक आहे त्याच्यातला जो काही उच्च बिंदू असतात त्याला दाखवून आपण तो टीजर बनवत असतो. आता या टीजर मध्ये जे काही दगड आणि शेण मारणारे आहेत तर हे कोण आहेत? तर हे ब्राह्मण्यवादी असतील, कर्मठ, जातीयवादी, सनातनी किंवा मनुवादी प्रवृत्तीने प्रेरित झालेले अज्ञानी लोक आहेत. त्यांना आपण कुठेतरी एका समाजाला त्याने अंगावर घेऊ नये असं माझं मत आहे. हा जो भाग आहे हा ते जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरची इतिहासातले जे वर्तन आहे ते त्याच्यात दाखवण्याचा सरळ सरळ प्रयत्न केलेला आहे. चित्रपटामध्ये एकतर्फी किंवा दुतर्फी असं नसतं. चित्रपटामध्ये नायक, हिरो आणि व्हिलन या दोनच बाजू असतात. त्यामुळे नायकाच्या बाजूने जाणारा जो असेल तो भाग त्या टीजर मध्ये आलेला आहे. उरला प्रश्न की काही लोकांनी मदत केल्याचा, तर निश्चितपणाने मदत केलेली आहे. ज्याच्यामध्ये तात्यासाहेब भिडे आहेत, भवाळकर आहेत आणि अनेक जण आहेत की ज्यांनी या सगळ्या सत्यशोधक चळवळीला सहकार्य केलं. आणि महात्मा फुलेंनी देखील त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन त्या काळामध्ये केलेलं आहे. मुळात महात्मा फुलेंची जी विचारधारा आहे ही कुठल्या जाती समाज यांच्या विरोधातली नाही, तर आधुनिक भारताचा विचार कसा असावा आणि स्त्रीमुक्तीची चळवळ असेल, समतेची चळवळ असेल, हा विचार घेऊन पुढे जात असतानाचा हा भाग आहे. आता एखादी घटना जर असेल आणि ती घटना दाखवायची असेल, उदाहरणार्थ शिवराज्याभिषेक आहे, तर शिवराज्याभिषेकाला विरोध कुणी केला? तर ज्या कुणी केला असेल तर ते दाखवावं लागेल. वेदोक्त प्रकरण आहे शाहू महाराजांचं, वेदमंत्र म्हणण्यासाठी त्यांना ज्यांनी विरोध केला ते तर त्या ठिकाणी दाखवावे लागतील. तुकारामांची गाथा कुणी बुडवली हे दाखवायचं असेल, संत ज्ञानेश्वरांना त्रास कुणी दिला ते दाखवायचं असेल, तर त्या ठिकाणी या सर्व बाबी येणार आहेत. आपण आज 2025 मध्ये सर्वजण एक आहोत आणि घटनेनुसार आपण सर्व समान नागरिक आहोत. त्यामुळे आपण त्याच्याकडे चित्रपट म्हणून बघावं. आणि आजच्या कुठल्याही समाजाची पिढी असेल तर त्यांनी त्याच्यामधलं जे चूक आहे ते आपण पुन्हा ते करणार नाही आणि जो चांगला विचार आहे तो घेऊन पुढे गेलं पाहिजे असं. त्यामुळे त्या टीजर वरून हा वाद निरर्थकपणे उभा केला गेलाय. आणि सेन्सॉर बोर्डाच्या बाबतीमध्ये येऊयात आपण सेन्सॉर बोर्डाच्या मुद्द्याकडे येऊयात. सुषमाताई, खरं तर वाद अजून आता सुरू व्हायचं खरं कारण नाहीये, कारण आता फक्त टीजर रिलीज झालेलं आहे. पण सामनामधून आजची काही भूमिका मांडली गेलेली आहे. थेट देवेंद्र फडणवीसांना का आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जाते? का त्यांना या वादाच्या केंद्रस्थानी आणलं जाते? ताई, क्रांतिबा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचा मार्टिन ल्युथर किंग म्हटलं जातं आणि क्रांतिबांच्या, मी त्यांचा उल्लेख क्रांतिबा असं करते कारण ते आमच्यासाठी क्रांतिपिता आहेत, एकूण चळवळीतल्या लोकांच्यासाठी. त्या क्रांतिबांच्या सर्वोत्तम शिष्याचा आज जन्मोत्सव आहे, बाबासाहेबांचा जन्मोत्सव आहे. ज्या वेळेला या चित्रपटाच्या संदर्भाने विविध आक्षेप, खरं तर आनंद दवेंनी जी भूमिका मांडली ती भूमिका मलाही पटते बऱ्यापैकी. ती पटते यासाठी की जर तुम्ही त्याच्यामध्ये काही टीजरमध्ये गोष्टी दाखवताय तर त्या एककल्ली न दाखवता तुम्हाला सगळ्याच बाबी दाखवाव्या लागतील. जसं दराडेंनीही सांगितलं की जर तात्यासाहेब भिडेंनी काही जागा दिलेली असेल, चिपळूणकरांच्या जागेमध्ये दुसरी शाळा उभी केलेली असेल, यदी फडके साहेबांनी फुल्यांचं वाङ्मय पूर्ण चितारण्यासाठी नरके सरांना स्टेनो म्हणून सोबतीला घेतलेलं होतं, अशा अनेक गोष्टी आहेत. तर याही गोष्टी त्यात याव्यात ही अपेक्षा असणं मला वाटतं की फार यथार्थ आहे. त्याला काही फार इतकं मनावर घ्यायचं आणि लगेचच आनंद दवे म्हणजे द्वेष्टे वगैरे आहेत असं काही समजायचं कारण नाही. पण हे जितकं खरं आहे तितकंच क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी ज्या भूमिका मांडल्या त्या भूमिका जातीवर नाही त्या प्रवृत्तीवर मांडल्या, हेही एकदा समजून घ्या. जसं की आपण आपल्या निवेदनामध्ये सुरुवातीला असं सांगत होतात की महाराणी मांग असे जे शब्द आलेले आहेत या शब्दांवर आक्षेप आहे. मात्र क्रांतिबांचा जन्मकाळ आणि त्यांचं एकूण जीवन कालखंड जर बघितला तर 1827 साली जन्मलेले क्रांतिबा आणि पुढे त्यांची जी कारकीर्द आहे, आपल्याकडे बौद्ध धम्माचं धम्मचक्र प्रवर्तन जे झाले ते 1956 ला झाले. 56च्या आधी
या सगळ्या लोकांचे जे उल्लेख आहे ते पूर्वाष्टमीचे महार आणि मातंग असाच आहे. इव्हन दो आत्ताही इथल्या 60% जास्त लोकांच्या जात प्रमाणपत्रावर हिंदू महार असाच उल्लेख आहे. त्यामुळे तुम्ही वस्तुस्थिती नाकारू शकत नाही. हा एक पहिला भाग. दुसरं असं की या सगळ्या संबंधाने तुम्ही फडणवीसांना का टार्गेट करताय असं आपण म्हणताय. ताई, कुठल्याही राज्यामध्ये शांतता, सुव्यवस्था आणि कायदा असला पाहिजे याची जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे. मात्र जेव्हा कधी असे वाद उफाळून येतात त्यावेळेला राज्याच्या मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांची भूमिका ही इतकी बघ्याची असते की निश्चितपणे त्यावर आक्षेप घेतले जातात. अगदी मागे आपण जेव्हा कुणाल कामराचा विषय झाला तेव्हाही माझं असं म्हणणं होतं की कामरात चूक आहे की बरोबर आहे हे कोर्टाला ठरवू द्या ना. कोर्ट ठरवेल. तुम्ही FIR केली, FIR करा, कोर्ट ठरवेल तो चूक आहे का बरोबर आहे. जर कोर्टाच्या आणि पोलिसांच्या आधी तुम्हीच जाऊन जर त्याचं स्टुडिओ फोडाल किंवा अजून काही कराल तर याचा अर्थ तुम्ही सगळी लॉ प्रोसेस बायपास करता. आक्षेप त्या बायपास करण्यावर आहे. आता सुद्धा एखादा चित्रपट, एखादी कलाकृती जेव्हा की कुणाल कामराच्या निमित्ताने मद्रास उच्च न्यायालयाने आपला निकाल देताना म्हटलं की एखादं साहित्य, एखादी कविता, एखादी कलाकृती, एखादं कार्टून हे अभिव्यक्तीचं माध्यम आहे. ती अभिव्यक्ती लोकांपर्यंत पोहोचू द्या. तुम्ही अजून काही बघितलंच नाही. म्हणजे दवेंनी जसं मान्य केले तसं ते वागले तर त्यांचं अभिनंदनच आहे, काही हरकत नाही माझी. पण आपण काही कोणी बागेश्वर बाबा आहोत का की त्या चित्रपटात काय सांगितलंय ते आधीच आपण समजून घेतोय आणि लगेचच त्याच्यावरती विधानं करतोय. आधी त्या चित्रपटामध्ये इतिहास खरंच यथार्थ वर्णन केलेलं आहे का? काशीबाई नावाच्या एका विधवा ब्राह्मण स्त्रीचं मूल दत्तक घेणारे सावित्रीबाई फुले हे बोलायला बिचकायची काय गरज आहे? हे बोलण्यासाठी दचकण्याची काय गरज आहे? एखाद्या ब्राह्मण व्यक्तीने सावित्रीमाईंना शेणगोळे फेकून मारले याच्यावर इतकं चिडण्याचे कारण याचा अर्थ असा नाही की आता आज घडीला माझा मित्र मंदार भारदे असेल किंवा वसुंधरा काशीकर असेल किंवा अभिजित ब्रह्मनाथकर किंवा स्वप्नील बापट किंवा अमोल जोशी हे माझे मित्र दुश्मन नाही आहेत माझे. जी तेव्हा घडलेली घटना आहे ती तेव्हा घडली. तेव्हा घडलेली घटना आता फक्त दाखवली जात असेल तर त्यावर तुमचा आक्षेप काय? आणि जर आक्षेप असेल तर NDTV चॅनलवर अत्यंत जबाबदारीने मी हे नोंदवलं पाहिजे की जर आक्षेप असेल, कारण माझ्याही बऱ्याचदा माझ्या जुन्या भाषणांवर आक्षेप घेताना खूप काही लोक बोलत राहतात. तर माझं साधं म्हणणं असतं की बाबा मी तर पोस्टमन आहे. फुलेंनी जी पुस्तकं लिहिली, बाबासाहेबांनी जी पुस्तकं लिहिली ते वाचून मी लोकांना सांगितलं. जर एवढा तुमचा आक्षेप असेल आणि तुमच्यात जर हिंमत असेल, ताकद असेल तर फुले वाङ्मय समिती आणि बाबासाहेब चरित्र साधने प्रकाशन समितीची पुस्तकं शासन का बरं प्रकाशित करते? तुमचा विरोध आहे ना, तर ती पुस्तकं जाळायची हिंमत दाखवा. तुम्ही ते असं करत नाही याचा अर्थ तुम्ही मान्य करता की हा इतिहास यथार्थ आहे, हे वास्तव आहे. आणि हे वास्तव आहे हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी समजावून सांगण्याची गरज आहे. आणि अशा सगळ्या कलाकारांना अभय देण्याची सुद्धा गरज ही मुख्यमंत्री महोदयांची आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना टार्गेट नाही, पण जर लक्षात येत नसेल तर लक्षात आणून द्यावं लागतं आम्हाला. ठीक आहे. आपण जाऊयात अजित चव्हाणांना विचारूयात ना. अजित चव्हाण जी टार्गेट नाही करत आहोत मुख्यमंत्र्यांना, फक्त सांगतोय आम्ही की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते महाराष्ट्रात. मग कुणाल कामरा असू देत नाहीतर फुले चित्रपटाचं उदाहरण असू देत. मला असं वाटलं आम्हाला भाषण ऐकायला बोलवलं की काय कविता राणी. पण ठीक आहे, मला टॉन्ट मारून झालं असेल तर आता उत्तराकडे जाऊया आपण. आपण चर्चेला बोलवलेल्या लोकांना समसम प्रमाणात वेळ दिला पाहिजे. अँकर आपली जबाबदारी याची आठवण करून देतो. हा टॉन्ट आता अजितजी कुठे वेळ घालवता याच्यामध्ये? करा की उत्तराला सुरुवात. उत्तर आपल्याला देऊ द्यायचं असेल तर मी देतो पुढचं. नाही, याच्यामध्ये कविता राणी आपण एक लक्षात घ्या की सामनामधलं जे काही लिहिलंय मी त्या सामनाकारांना उत्तर देतो. आमच्या सुषमाताईंच्या देखील ते कायम सतत मागं लागतात आणि महाराष्ट्रामध्ये जे जे काही चांगलं घडतं ते चांगलं त्यांच्या डोळ्याला बघवत नाही. सध्या जे काही सामनामध्ये लिहितात त्यांच्याबद्दल मी बोलतोय. मला स्पष्टपणे इथं सांगायचं आहे की या अशा सगळ्या गोष्टींच्या करता सेन्सॉर बोर्ड आहे आणि निश्चितपणे आपण कायद्याने वागणारे लोक आहोत, नागरिक आहोत. आपण कायदेशीर प्रक्रिया पार पाडली पाहिजे. सर्वप्रथम हा वाद उपस्थित करणाऱ्या लोकांना मला एक सांगायचं आहे, आणि मी जे बोलतोय ही भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. मी सहमुख्य प्रवक्ता भारतीय जनता पार्टी म्हणून माझी ही भूमिका या चर्चेमध्ये मांडतो आहे. आमचा बहुजनांचा बाप
मी त्यांना कायम बहुजनांचा बाप म्हणतो. आता सध्या व्याख्यानांची एक मालिका महाराष्ट्रामध्ये माझी सध्या सुरू आहे. फुल्यांच्या जयंतीच्या निमित्तानं महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीमध्ये जे काही घडलेलं आहे निश्चितपणे ते या सिनेमामध्ये असेल. टीजर पाहून सुद्धा ज्या लोकांचं, मी काही लोकांच्या मीडियावरती प्रतिक्रिया ऐकल्या, त्यांचं सुद्धा असं स्पष्टपणे म्हणणं होतं की जे चांगलं होतं तेही दाखवा, तेही या सिनेमामध्ये दाखवलेलं असेल. पण तो काळ तसा होता. सुषमाताईंच्या त्या काही वक्तव्यांचं मी समर्थन देखील करतोय. तो काळ तसा होता ना. आगरकरांची सुद्धा प्रेतयात्रा काढली. आणि मला स्पष्टपने एक आवाहन करायचं, एक सांगायचंय, या महाराष्ट्रामध्ये पुन्हा आपण जातीची तंबू ठोकणार आहोत का? दाम्पत्याला मानतो का? भारतीय जनता पक्ष आम्ही आता सगळे कार्यकर्ते मागणी करतो की भारतरत्न द्या. का करतो कविताजी? आपण याकरता करतो की त्यांनी जे केलं त्यामुळं ब्राह्मणांसकट, मराठ्यांसकट महाराष्ट्रातल्या सर्वांना न्याय मिळालाय. महात्मा ज्योतिबा फुले हे प्रवृत्तीच्या विरोधात होते, कुठल्याही जातीच्या विरोधात नव्हते. बरं, मग अजितजी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की आता सेन्सॉरनं याच्यावर जे काही आक्षेप घेतलेले ते मी थोडक्यात वाचते. मी सुरुवातीला पण पेशवाईचा उल्लेख राजेशाही करा, महार मांग मनुची जाती व्यवस्था हा उल्लेख बदला, शूद्रों को झाडू बांधकर हा जो उल्लेख आहे तो बदला, 3000 साल पुरानी गुलामी म्हणू नका, कई साल पुरानी गुलामी म्हणा. सेन्सॉरनं घेतलेले हे आक्षेप तुम्हाला मान्य आहेत का? सुप्रीम कोर्टानं आता या काळामध्ये पुन्हा जुन्या जखमा ओल्या होऊन, हे बघा, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, हे आणि आधी मान्य आहेत की नाही सांगा, मग आपण चर्चा करूच त्याच्यावर. नाही, माझं उत्तर आपण सविस्तर जर घेणार असाल तर अधिक जरा बरं होईल. मान्य आहे की नाही असं एका शब्दात त्याचं उत्तर देता येणार ना कविताजी? पूर्वपीठिका असते प्रत्येक गोष्टीची, ती मला मांडता आली पाहिजे. माननीय सुप्रीम कोर्टानं देशाच्या आपल्या दिव्यांग बंधूंच्या बाबतीत असेल, माझ्या वंचित बंधू भगिनींच्या बाबतीमध्ये असेल, काही शब्दप्रयोग करण्याकरता बंदी घातलेली आणि त्याला काही नवीन शब्द सुचवलेत. त्याच्या पाठीमागे या देशाच्या संविधानाला म्हणजे सुप्रीम कोर्टाला असं वाटतं की आपण काही गोष्टींचा विखार कमी केला पाहिजे म्हणून ती उपाययोजना केलेली आहे. आत्ता सेन्सॉरनं सुचवलेल्या या दुरुस्त्यांच्या बाबतीमध्ये, सेन्सॉर एक बोर्ड आहे, तिथं असलेल्या माणसांनी हे सुचवलंय. निर्माते आणि दिग्दर्शकांना जर वाटत असेल की आम्ही हे बदलणार नाही, तर आपल्या देशामध्ये कायदा आहे, लोकशाही आहे, ते त्याच्यावरती अजितजी, आपण कोर्टाकडे नको जाऊयात ना. महात्मा फुलेंना वंदन करणारे आपण सगळे आहोत ना, आपला बाप मानणारे आहोत ना आपण. मग आपल्याला हे आपल्या पुरतं तर ठरवता येईल की नाही की महार मांग मनुची जाती व्यवस्था, 3000 वर्ण जाती आपण मानायचं की नाही? तर मी चळवळीमधला कार्यकर्ता आहे कविताजी. मला असं वाटतं या देशाच्या सुप्रीम कोर्टाला जे वाटतं ते आपण मानलं पाहिजे, ते ऐकलं पाहिजे. जर या जातींचा उल्लेख करून आता काय साध्य करणार आहोत आपण? आणि मी हे मान्य करतो ना सुरुवातीलाच, मी आपल्याला तेच सांगितलं की या देशाचा काही साध्य नाही करायचं अजितजी. आपण फक्त इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास काय होता तो फक्त समोर येतो. तो त्यावेळेचा इतिहास जसा होता तसा समोर आला. मग त्यावेळेस वापरणारे शब्द बदलून आपल्याला काय मिळणार आहे? मग इतिहास कसा मांडायचा? मला स्वतःला माझं नाव आणि त्याच्याशी जोडलेला काही बाकीच्या इतर गोष्ट जर मला सांगायची असेल, त्याला पर्यायी शब्द आहेत ना, त्याच शब्दांचा आग्रह. पण माझं म्हणणं आहे की पर्यायी का वापरावे ते तुम्ही सेन्सॉर बोर्डाला विचारू शकता. नाही, मी तुम्हाला विचारते की तुमची भूमिका, का तुम्हाला असं वाटत नाही की जे महाराष्ट्राचे शब्द होते ते का वापरू नये? पर्यायी वापरून काय साध्य करायचं? तुम्हाला वाटतं पर्यायी वापरून काय साध्य करायचंय असं सुप्रीम कोर्टाला वाटतं? मी सुप्रीम कोर्टाचा कायदा मानणारा एक नाही, सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेलंच नाहीये हे, अजून सेन्सॉरच्या खात्रीपर्यंतच आहे. मला तुम्ही एक सांगा मला की 3000 साल, एक मिनिट अजितजी, आपण दोघे एका प्रोफेशन मधलं, मला एक सांगा की 3000 साल पुराणी काय चुकलं याच्यामध्ये? 19व्या शतकामध्ये जर महात्मा फुले काम करत होते तर त्याच्या अगोदर वेदांनंतर जेव्हा जाती व्यवस्था आली अस्तित्वात तर 3000 साल पूर्वी असं त्यांनी म्हटलं. मग त्याच्यामध्ये काही साल पुराणी असं म्हणून काय साध्य होणार? तुम्ही पुराव्यानिशी काय सांगू शकता? मग काही साल पुराणी याच्यामध्ये काय साध्य होतं? आपण त्यांना सांगूया. बरं, मला एक सांगा, जात व्यवस्था होती की नव्हती? जात व्यवस्था होती ना. वेद व्यवस्था नव्हती हे आपण. आणि दुसरा विषय महत्वाचा, या महाराष्ट्रामध्ये जात व्यवस्था होती का? तर 100% होती. त्या जाती अंताला जाण्याकरता
आज ज्यांची जयंती आहे त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले गुरु फुल्यांकडनं प्रेरणा घेतली, राजर्षी शाहू महाराजांनी आणि ज्या ज्या मंडळींनी या जातीयांताच्या महाराष्ट्राकडे नेण्याकरता प्रयत्न केले त्यांना अभिवादन करून मला आवाहन आपल्याला करायचंय की सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की त्या काळामध्ये ज्या जातींचे उल्लेख होते ते कसे टाळता येतील, आपल्याला त्याला पर्यायी शब्द कसे देता येतील, हे सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर्स आहेत या विषयामध्ये. बर. अपंगांना अपंग म्हणू नका, त्यांना दिव्यांग म्हणा, हे सुप्रीम कोर्ट म्हणते या देशाचं. ठीक आहे. आपल्याला निखाराकडे जायचंय का? माझं ठीक. एवढंच म्हणणं आहे. ठीक आहे. बाकी याच्यात तुम्हाला यातनं जे विखार दिसतो दाखवायचंय- याचं मला आश्चर्य वाटतंय. यातनं जे ठीक आहे. दाखवायचंय ते महाराष्ट्रामध्ये होतच आणि ते पुन्हा घडू नये ही इच्छा आहे, हे लक्षात घ्या. मग आता काय अजिबात- महाराष्ट्र पुन्हा मागे जाणार आहे का? 150 वर्ष तर न्यायचं आहे का आपल्याला? नाही जाणार आहे. नाही, याच्यात ना मला एक गोष्ट सांगा, आपण अशा शब्दांचा म्हणजे वापर असं केला आहे तर अजितजी, दाखवत ठीक आहे होता. मला Atrocities दाखवत अजितजी हे होता. बघा, म्हणजे असं हे शब्द आहे वापरायचा की प्रयत्न 150 आहे वर्ष मागे जायची भीती वाटते म्हणून 150 वर्षांपूर्वी काय झालं ते आपण म्हणायचंच नाही. असं जर ठरवलं तर मग सेन्सॉर परफेक्ट आहे असं म्हणावं लागेल. माझं असं स्पष्टपणे म्हणणं आहे याच्यामध्ये की जर देशाचं सुप्रीम कोर्ट म्हणत असेल की अशा पद्धतीनं आपण तो पुन्हा विखार ठीक आहे. पेटवायचा, ते ठीक शब्द आहे, जर- ठीक आहे. तुम्ही ते शब्द चेंडू जर सगळा सामर्थ्य सुप्रीम दाखवून कोर्ट वापरले, संतोष पाठारे तर चित्रपट अटकेची समीक्षक आहेत, ते दाखल आपल्याला केली याच्याबद्दल जास्त सांगतील. संतोष पाठारेजी, मला एक सांगा, हे सेन्सॉर बोर्डामध्ये जी माणसं बसलेली आहेत ती काही इतिहास तज्ञ असतात का? ती काही समाज तज्ञ असतात का? इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर आक्षेप जेव्हा घेतला जातो, म्हणजे बरेचसे चित्रपट असे असतात ज्यातल्या गोष्टींवर आक्षेप घेतला पाहिजे तिथे कधीही आक्षेप घेतला जात नाही, पण असे सिनेमे जे समाजासाठी इतिहास समोर घेऊन येतात त्याच्यामध्ये मात्र इतक्याशा गोष्टींवर आक्षेप घेतला जातो. आणि केव्हा? जेव्हा की समाजातले काही लोक त्यावर आक्षेप घ्यायला सुरुवात करतात. मला सर्वप्रथम असं म्हणायचंय की हा जो वाद सुरू झाला हा टीझर वरून सुरू झाला. हो, टीझर अगदीच 1-1.5 मिनिटाचा आणि त्या चित्रपटाची लांबी साधारण 2.5 तासाची असणार आहे. हो, त्यामुळे कुठल्याही प्रकारे मला असं वाटतं की या टीझर वरून त्याच्यात काय आहे हे ठरवणं खरं तर चुकीचं आहे. कारण टीझर ही एक अशी हे असते की ती उत्सुकता वाढवते त्या चित्रपटाबद्दल. हा. प्रेक्षकांनी तो चित्रपट पाहायला यावा यासाठी तो टीझर असतो. आणि हा महात्मा फुलेंवरचा चित्रपट आहे, त्यांच्या आयुष्यावरचा, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा चित्रपट आहे. अनंत महादेवन यांनी याआधी सुद्धा अशा प्रकारचे चरित्रपट केलेले आहेत, म्हणजे त्यांनी सिंधुताई सपकाळांवर काम केलेलं आहे, रखमाबाईंवर काम केलेलं आहे. तर त्यांचा निश्चितच या काळाचा सुद्धा अभ्यास आहे. आणि दुसरं असं असतं की कोणताही चित्रपट हा त्या दिग्दर्शकाची एक सर्जनशील कलाकृती असते. अरे. आपल्याकडे आता पाहतोय आपण की अनेक चित्रपटांमध्ये आता ऐतिहासिक पट जे बनत आहेत तर त्याच्यात दिग्दर्शक हा स्वतःची काहीतरी एक लिबर्टी घेतो. घेतोय, सर्जनशील. ती लिबर्टी किती घ्यावी, इतिहासाची किती तोडमोड करावी, याबाबत आपण खरं तर हे राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. कारण आत्ताच काही वर्षांपूर्वी आलेल्या आपल्या चित्रपटांमध्ये आपण हे चित्रण पाहिलंय की जे आपल्याला पटलं नाही, परंतु त्यावर काही फारसे आक्षेप घेतले गेले नाहीये. म्हणजे काशीबाई आणखीन मस्तानी यांचा एकत्र झालेला हे नृत्य असेल तर खरं तर आपल्याला कोणालाही असं वाटलं नाही की अरे या नृत्यावर आपण काही हे घ्यावं. पण नुकताच छावा आला, त्याच्यातल्या त्या एक लेझीच्या एका ह्याच्यावर आक्षेप घेतला गेला. तर मला असं वाटतं की आपण का आक्षेप घेतोय, त्याच्यामध्ये काय करण्यात याचा आणि तो कोण घेतोय याचाही आपण जरा विचार केला पाहिजे. मला अजून एक इथे नमूद करायचं की महात्मा फुलेंवरचे जे चित्रपट आहेत हा पहिला चित्रपट नाही, पहिली कलाकृती नाहीये. आपल्या इतिहासामध्ये महात्मा फुलेंच्या आयुष्यावर मराठी चित्रपट झालेत, नाटकं झाली आहेत, सावित्रीबाईंच्या आयुष्यावरची नाटकं आणि ती हिंदी, मराठी, इंग्रजी या सगळ्या विषयांवर आणि इथे हे सगळे उल्लेख आहेत, या चित्रपटांमध्ये ते उल्लेख केले गेले. आता हा जो आक्षेप घेतला जातोय की चित्रपटात काय असणार आहे, तर मला असं वाटतं की तो आपण चित्रपट पाहूया. आपण सगळे अतिशय संवेदनशील माणसं आहोत. आपल्याला जर हा चित्रपट इतिहासाशी प्रामाणिक असेल, त्या काळात काय झालं हे दाखवणारा असेल तर आपण त्याचं स्वागत करूयात. मला वाटतं की इथे जे सगळे पॅनलिस्ट आहेत त्यांचंही हेच मत असणार आहे की जर तो इतिहास खरा दाखवलाय, व्यवस्थित दाखवला आहे, प्रामाणिकपणे दाखवलाय आणि त्याच्यातून एक काहीतरी एक सकारात्मक संदेश जातो. अर्थातच फुलेंचं कार्यकर्तृत्व सकारात्मक आहे, त्याच्यामुळे त्याच्यात जर त्याला कुठेतरी तडा जाणार असेल तर आपण सगळेच जण
एक प्रकारची भूमिका घेऊ शकतो, एक समीक्षक म्हणून मी घेऊ शकतो किंवा इतर सगळे प्रेक्षक ती घेऊ शकतात. पण त्याच्यासाठी आपण थोडं थांबायला पाहिजे असं मला वाटतं. एका टीझरवरून त्या चित्रपटाचा आवाका काय आहे याच्याबद्दल हे करणं हे योग्य नाही असं माझं मत आहे. दुसरं की आपण सेन्सॉर बद्दल जे काही बोलतो आहोत, तर सेन्सॉर बोर्डाने काही हे सुचवले, त्यांना बदल सुचवले. तर सेन्सॉर बोर्डाला सुद्धा आव्हान देण्याचं काम किंवा अधिकार निर्माता दिग्दर्शकांना असतो. एखादं जर पटलं नाही तर ते त्याच्यावर कायदेशीर लढाई सुद्धा लढू शकतात. तर मला वाटतं लढू शकतात. त्याच्यामुळे आता हे सुचवलेले कट यांनी किती स्वीकारायचे किंवा जर त्यांचा काय हेतू आहे, हा हेतू स्पष्ट करू शकतात. मला असं वाटतं की जर हे या चित्रपटाशी संबंधित कोणी मंडळी असतील, म्हणजे अनंत महादेवन असतील किंवा त्या संबंधित जर मंडळी असतील, तर कदाचित त्यांचा हेतू काय आहे, त्यांनी नक्की चित्रपटाची कथा काय आहे, काय मांडणी केलेली आहे आपल्याला कळलं असतं. मला असं वाटतं की चित्रपट न बघता कोणताही चित्रपट न बघता त्याच्यावर टिप्पणी करणं हे चूक आहे. कारण मला वाटतं की सिनेमा ही अशी कला आहे आणि कोणत्याही कलेचा आस्वाद घेण्यासाठी आधी ती चित्रपट कला बघणं हे फार महत्वाचं आहे. आपल्याकडे दुर्दैवाने आता ही जी समाज माध्यमं वाढली आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याकडे चित्रपट न बघताच त्याच्यावर बोलणारी असे खूप असे समूह तयार झालेले आहेत. आणि मला वाटतं की प्रत्येकाला असं वाटतं की मी समीक्षक आहे आणि मी आता ह्याच्यावर करणार. चित्रपट तयार करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली जाते, त्याच्यात अनेकांचे कष्ट गुंतलेले असतात आणि तो चांगला आहे का वाईट आहे किंवा त्यातलं काय चांगलं काय वाईट हे म्हणण्याचा अधिकार तो चित्रपट पाहणाऱ्याला निश्चित आहे, तो द्यायला हवा. परंतु त्याच्या आधीच, म्हणजे तो चित्रपट पाहण्याच्या आधीच आपण त्याच्याबद्दलचे काहीतरी तर्क लढवून वाद निर्माण करणं हे मला वाटतं की हे काही चांगलं लक्षण नाही. ठीक आहे. पण जेव्हा फुलांवरचा चित्रपट येतो त्यावेळेस ही गोष्ट आपण सगळेच जण मान्य करूयात की तो काही फक्त एक चित्रपट नसतो, तो महाराष्ट्रासाठी आपल्या जवळचा एक विषय असतो. आनंद दवेजी, मला एक सांगा, जेव्हा तुम्ही मगाशी म्हणालात की या चित्रपटामध्ये फक्त एकांगी कुणाचं वर्णन असू नये, त्या दुसऱ्या बाजूचं सुद्धा वर्णन असायला हवं, म्हणजे जेणेकरून हा चित्रपट एकांगी होणार नाही, आणि तुमचं जे म्हणणं होतं त्याला इथल्या बऱ्याचशा पॅनलिस्टनी पाठिंबा सुद्धा दिलाय. मुद्दा असा आहे की यामध्ये सेन्सॉर बोर्डानं जे बदल सुचवलेले आहेत, तुम्ही पुण्यामध्ये राहता, कर्मभूमी ही खऱ्या अर्थानं फुल्यांची पुणे ही होती, त्याचे विचार महाराष्ट्रभर पोहोचले, देशभर पोहोचले. पण तुम्हाला काय वाटतं की हे जे शब्द आहेत हे काढून महात्मा फुलेंवरचा चित्रपट खरंच पूर्ण होऊ शकेल? मॅडम, कसं मी सांगतो, आजच नाही, मागच्या 10 दिवसापासून जे काही चर्चा चालू आहे, प्रत्येक चॅनेलवरच्या प्रत्येक बाकीच्या लोकांनी माझ्या भूमिकेचं समर्थनच केलेलं आहे. मी त्यामध्ये जाहीर त्यांचे आभारही मानलेले आहेत. तर आमची भूमिका एकांगी किंवा असे विक्षिप्त असं नाहीये. पण विषय कसा होतो सांगतो. मगाशी कोणीतरी सांगितलं, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध दाखवायचा नाही का? निश्चित दाखवायचा, जेवढा झाला त्याच्यापेक्षा जास्त दाखवायचा. पण राज्याभिषेक कुणी केला हे सुद्धा दाखवणं आलंच ना. तुम्ही राज्याभिषेकाचा विरोध करा असं म्हणून पिक्चर संपलेलं दाखवलं तर चुकीचा संदेश जाईल लोकांकडं. तर भूमिका अशीच असायला पाहिजे. आता तुमच्या शब्दावर सेन्सरच्या, तर मला कळत नाही पेशवाई हा शब्द अधिकृत आहे गाव कुठं तर नाहीये. शिवशाहीचाच भाग आहे ना तो. आता सुद्धा त्यांनी जे सुचवलं की राजेशाही शब्द वापरा, पेशवे कधी राजे होते का? ते सेनापती होते. त्यांनी प्रत्येक ठिकाणी थोरले साहेब, थोरले मालक असा शब्द वापरलेला आहे. कुठेही महाराष्ट्राच्या बाहेर तरी, महाराष्ट्रात काही ठिकाणी पेशवाई शब्द येतो, पण आमच्यासाठी तरी पेशवाई या शिवशाहीचे, आता शिवशाहीचा उत्तरार्थ असं आम्ही त्याला म्हणू. तेव्हा जिथून जिथून जातीयवाचक शब्द येतील ते टाळले गेले पाहिजेत. मॅडम, आजही संसदेमध्ये अगदी आमदार खासदार सुद्धा बोलताना एका शब्द, पण असं जर झालं आनंद दवेजी, जर पेशवाईला आपण जातीयवाचक चष्म्यातून बघितलं तर मग शिवशाहीला पण तसंच बघावं लागेल की? असे कसे जातीचे चष्मे घालता येतील आपल्याला? शिवाजी महाराजांना आजपर्यंत जातीवर कुठे अडकवले गेले नाही. आपल्याकडनं ते पाप व्हायला नको. आपण पेशव्यांना तरी का अडकवावं? मग आपण पेशवाईला तरी का अडकवावं? नाही, आमचं काही म्हणणं नाही. दाखवायचं असेल तर दाखवा, पण मी सेन्सर काय विचार करतोय ते मी तुमच्याशी सांगतोय. दुसरं तुमच्याशी येतो, तुम्ही अनेक वेळा चॅनलवर ऑडिओ क्लिप दाखवता, त्याच्यामध्ये एखादी ती शिवीसारखी भाग असेल, तुम्ही त्याला टूक टूक करत वाजवता. म्हणजे काही शब्द आपणही लोकांच्या पर्यंत आणत नाही जे गलिच्छ आहेत, घाण आहेत. पण पेशवा शब्द गलिच्छ आणि घाण नसला तरी सुद्धा जातीवर दाखवणार काही लोकांना वाटत असेल, जर बदलायचं असेल सेन्सरने आणि निर्मात्यांनी ठरावं. आम्हाला त्याच्यामध्ये यायचं पुढचे जे शब्द आहेत, महार, मांग, मनुची जाती व्यवस्था, नक्की नको असे शब्द मला नाही वाटत काही गरज आहे. त्यावेळेस काही लोक वापरत असतील ना, पण आता ते वापरले जात नाही. काही लोकांना तर कळणार पण नाही हे शब्द कोणासाठी आहेत. आपण बटालियनची, मिलिटरीच्या बटालियनची सुद्धा नावं बदलली या नावाने असलेली, हे आपण विसरून चालणार आहे का? त्या नावाने काही वाडे होते, आपण ते वाडे सुद्धा बदलले आहेत. त्या वाडीच्या काही चाळी होत्या ग्रामीण भागात, आपण त्या चाळींना सुद्धा नाव बदलले.
अगदी पण महात्मा दवेजी, गांधींनी जर सुद्धा- आपल्याला असं वाटतं की त्यांना- इतिहास हा एकांगी समोर येऊ नये, तर इतिहासातला आपल्या सोयीचा भाग घेऊन फक्त इतिहास एकांगी समोर येणार नाही अशी अपेक्षा नाही कशी नाही करायची? नाही, बिलकुल नाही. माझं म्हणणं येऊ द्या, जे तुम्हाला जे शब्द दाखवायचे ते शब्द दाखवा. हा, पण त्याच्याबरोबर जे चांगलं घडत होतं हे काही कोणतेही एका, फक्त आम्ही ब्राह्मण समाज म्हणून बोलत नाही मॅडम, एक लक्षात घ्या. याच्यामध्ये बहुजन समाजाने पाठिंबा दिलाय ना फुलेंना, कुठे ते टीजर मध्ये उल्लेख दिसत नाही. मराठा समाजाचा सुद्धा त्यांना पाठिंबा असेल, त्यांच्या सुद्धा अंतर्गत काही असेल. तुम्ही काहीच कुठे दाखवणार नाही. एक कोणतरी दगड मारताना दाखवणार, आणि जे मगाशी उत्तर होतं की काही दाखवू नये, काय नाही, सगळंच दाखवलं पाहिजे ना. फक्त वाईट गोष्टी दाखवून कसं चालेल, त्याचा शब्दशः बरं. कसं चालेल, ठीक आहे. अशी आमची भूमिका आहे. बाकी सेन्सरची इच्छा, ठीक आहे. सेन्सर काय करते, आज आम्ही थोड्या वेळाने सेन्सरला सुद्धा एक पत्र व्यवहार करतो आहोत. हा. आमच्या भूमिका हा. मांडतो आहोत की त्यांनी भूमिकांचा विचार करावा. पुढे बघू सेन्सरचा जो बर निर्णय बर, असेल, ठीक कोर्टाचा जो आहे. काही सुषमाताई निर्णय असेल, तुमच्याकडे आम्हाला येते, पण त्या आम्ही अगोदर सांगतो की- दराडेंचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊया. ज्ञानेश्वरजी बोला. हा, मगाशी असं मांडलं गेलं की जे चांगलं आहे ते दाखवा, जे वाईट आहे ते दाखवू नका. मला असं वाटतं जे सत्य आहे ते दाखवलं पाहिजे. हे सगळे शब्द छल करून त्या ठिकाणी फुलेंचा खरा इतिहास पुसायचा प्रयत्न होतोय का? पेशवाई ऐवजी राजेशाही वापरा. मग राजेशाहीमध्ये दोष कुणाला नेमका? शिवशाहीला द्यायचा, आदिलशाहीला द्यायचा की कुणाला द्यायचा? आणि पेशवाई म्हणजे पेशवा हे पद होतं, त्याला पुन्हा जात लटकवायचं काम जर कोणी करत असेल, त्या काळातलं जे वास्तव आहे ते समोर आलं पाहिजे. महाराष्ट्र शासनाचे जे संदर्भ ग्रंथ आहेत, त्याच्यानंतर हरिनरकेंनी त्या ठिकाणी लिहिलंय, धनंजय किरांनी त्या ठिकाणी लिहिले, अनेक लेखकांचे संदर्भ या चित्रपटामध्ये वापरले गेलेले आहेत. त्याच्यानुसार खरा जो इतिहास आहे तो समोर येईल. सेन्सर बोर्डाच्या बाबतीमध्ये जे जाती वास्तव इथलं नाही का, इथे अस्पृश्यता नव्हती का, आणि आजही आपल्याकडे जाती वास्तव नाही असं 100% कोणी म्हणू शकत नाही. ते जरी वरवर जरी दिसत नसलं तरी आतमध्ये ते बऱ्याचदा जाणवतं. या सगळ्या बाबी आहेत. त्यामुळे जो सत्य इतिहास आहे तो खरा इतिहास समोर आणला पाहिजे. आणि खरा इतिहास केवळ शब्दछल करून किंवा समाजात का तेढ निर्माण होईल, आपल्या ज्या चुका आहेत त्या पुन्हा घडू नये याच्यासाठी आपण इतिहासाचा अभ्यास करत असतो आणि भविष्यातील नियोजन आखत असतो. त्या सकारात्मक दृष्टीने फुलेंचा इतिहास का घेत नाही, आम्हाला वाईट वाटतं किंवा कुणाला काय वाटतं याचा विचार करून जर या पद्धतीचे शब्द त्याच्यातून काढणं किंवा त्याचा मूळ गाभा काढणं हे जर प्रयत्न होत असतील तर फुलेंचा खरा इतिहास समोर येणार नाही. आणि हा आपण आपल्या पुढच्या पिढीचा विश्वासघात करत आहोत. आपल्याकडे कशा पद्धतीच्या वाईट प्रवृत्ती होत्या या आजच्या पिढीला कळायला पाहिजेत, म्हणजे त्या वाईट प्रवृत्ती ठेचण्यासाठी पुढची पिढी तयार राहील असं मला वाटतं. बरोबर, ठीक आहे. चला सुषमाताई. दवेंनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे शब्द कशाला, ते शब्द कशाला, किंवा पेशवाई कशाला. पण दराडेंनी मांडलेलं मला ते पटलंय की तुम्ही नुसती राजेशाही म्हटलं तर मग कोणती शाही, आदिलशाही, निजामशाही, शिवशाही, कोणती शाही? पेशवाई म्हटल्यावर तो जो कार्यकाळ आहे तो कार्यकाळ डिफाईन होतो. जेव्हा कुछ साल पुराणी असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा एक्झॅक्ट जो कालावधी आहे तो कालावधी डिफाईन होत नाही, हे कृपया समजून घ्या. राहिला प्रश्न जातीवाचक शब्द काढल्याने आम्हाला तो विखार कमी करायचा आहे. फार चांगली गोष्ट आहे की तुम्हाला विखार कमी करायचा आहे. आता हे पण फार विशेष आहे. ज्यांच्याकडेचे नेते आणि मंत्री रोज विखार पसरवणारी भाषा करतात त्यांच्याकडून विखार कमी करण्याचे बोलणं होते, हेही नसे थोडके. पण हे विखार कमी करायचं हे त्यांनी नितेश राणे वगैरे एकदा त्या लोकांना सांगितलं पाहिजे. पण कम टू द पॉइंट, मला म्हणणं हे आहे की फुल्यांच्या वरचा चित्रपट हा फुल्यांच्या कालखंडातला, हे पुन्हा समजून घ्या. जे शब्द वापरले ते त्या कालखंडातले शब्द आहेत. जर तो कालखंड तुम्हाला डोळ्यासमोर आणायचा असेल तर ते शब्द वापरणं फार फार स्वाभाविक आहे. आणि जे लोक म्हणतात की मग तेव्हा झालं, आत्ता कशाला काढताय, आत्ता कशाला काढताय, हे इतकं सोयीस्कर तुमचं तत्वज्ञान कसं चालेल? काश्मीर फाईल्स सारखा चित्रपट बनवताना तुम्ही विचार केला का की अरे तेव्हा झालं होतं, आता कशाला तुम्ही अशांत करताय, आता कशाला विकार पसरवताय? आता तर तुम्ही काश्मीर फाईल काढला ना. आणि नाही मग तेव्हा शेकडो वर्षापूर्वी झालं, आत्ताच्या लोकांना कशाला त्रास देताय? अहो मग औरंगजेबाची कबर शेकडो वर्षापूर्वीची, त्याच्यावर तुम्हाला आत्ता राजकारण करावंसं वाटलं ना. आम्ही राजकारण करत नाही आहोत, एक सामाजिक वास्तव मांडायचा प्रयत्न केला जातोय. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या संबंधाने ज्या माणसाने पुढाकार घेतला त्यांचा उल्लेख, आत्ता काही लोक गोविंद गणपत गायकवाड करत असले तरी तो मूळ उल्लेख हा गोविंद गणपत महार असाच आहे, हे कृपया समजून घ्या. आणि तुम्ही कितीही मुलाम्याचे शब्द वापरले तर त्या मुलाम्यांच्या शब्दांनी वास्तव बदलत नाही. म्हणजे वेदनेला जरी जात नसली तरी जातीच्या वेदना आहेत, दुःखाला जरी धर्म नसला तरी धर्माची दुःखे आहेत, आणि हेच समाज वास्तव आहे. राहिला प्रश्न सेन्सॉर बोर्डाचा,
तर सेन्सॉर बोर्डामध्ये बसलेले सगळेच जण काही फार उच्च कोटीचा बुद्ध्यांक घेऊन आलेले आहेत असं काही एक अंधश्रद्धा बाळगायचं काही कारण नाही. कारण आत्ता आपल्याकडे जय भीम पॅन्थर सारखा चित्रपट येत होता आणि सेन्सॉरला जेव्हा बोललं जात होतं तेव्हा सेन्सॉरमधला एक कोण विद्वान प्राणी विचारत होता की कोण नामदेव ढसाळ, आम्हाला माहीत नाहीत. ज्या माणसाने इथे जगातली अशी कोणती भाषा नसेल की ज्या भाषेमध्ये ढसाळ साहेबांचं साहित्य प्रकाशित झालं ते नामदेव ढसाळ सेन्सॉर बोर्डावरच्या लोकांना माहीत नाहीत. त्या सेन्सॉर बोर्डावरच्या लोकांकडून आम्ही ही काय अपेक्षा करायची की त्यांना इतिहास कळतो, त्यांना समाज वास्तव कळतं, त्यांना सामाजिक भान कळतं. जसं सांगितलं गेलं की फुल्यांवरचे चित्रपट प्रके आत्रेंनी सुद्धा एक सुंदर चित्रपट त्यावरचा बनवलेला आहे. अनेक सुंदर चित्रपट आणि नाटकं आलेली आहेत. आणि राहिला प्रश्न की तुम्ही ब्राह्मण वेशातला माणूस का दाखवताय दवेजी, कमॉन यार. एकीकडे तुम्ही आजच्या काळातलं बोलताय आणि पुन्हा तुम्ही त्याच्यावर जाताय. आजच्या काळात कोण आधीच्या सारखा वेश पांघरतं बरं? आता आपण सगळ्या आपल्या वेशभूषा केशभूषांवरून आपल्याला पूर्वीच्या सारखे वेशभूषेवरून लोक कोणत्या जाती धर्माचे ते कळायचं, आता ते कळतही नाही. पण हे का विसरलं जातंय की संत ज्ञानेश्वरांना त्याला काही मला तुम्हाला संत थांबवावं लागेल, ज्ञानेश्वरांना नाहीतर मला पुन्हा संन्याशी टॉन्ट ऐकावे लागतील. त्यांना हे करण्यात येतं. हा तर हे सगळं नाही, मी कुणाच्याही बोलण्यामध्ये अजिबात त्यांना व्यत्यय आणला नाही, अडथळा आणला नाही, लक्षात घ्या. मी सगळ्यांचं शांतपणे ऐकलं. परंतु तुम्हाला जे सोयीस्कर तत्वज्ञान सुचतं की तुमच्या वेळेला मात्र तुम्ही अचानक लिबरल वगैरे होता आणि तुमच्या वेळेला मात्र तुम्ही एकदम जात्यांध आणि धर्मांध बोलता, वक्तव्य करता, जाती धर्मात तेढ निर्माण होईल असं वातावरण तयार करता, तेव्हा तुम्ही काहीच बोलत नाही. हे असं कसं चालेल? ठीक आहे, ठीक. आपण दवेंना म्हणजे विचारू. आपला तो त्यांचा बाजू आणि हात लोकांचं दवे मला काही इशारा नाही करतायत, चालणार, त्यांना एवढं काहीतरी समजून बोलायचंय. बोला दवेजी, बोला. सुषमाताई, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी मागच्या 8 दिवसात कधीही तो मुलगा येते अजित का तुमच्याकडे. दाखवला असं म्हटलेलो नाही. तो मुलगा दाखवला गेलाच पाहिजे, तो त्याच वेशात दाखवला पाहिजे ज्या वेशात त्यावेळेस तुमचं मान्य पाचगं आहे की घडली मला? होती. पण तसाच वेश घातलेली काही लोकांनी जी चांगली कामं केली असतील त्याचा याच्यामध्ये उल्लेख आहे का नाही एवढाच आमचा प्रश्न होता. तो 100 वेळा मला तो मुलगा मान्य दाखवावा, येते, मी काही मान्य फरक केलं पडत ते नाही. ऑन मला कॅमेरा त्याच्यावर मान्य केलं दवेजी. नाही ऐका ना, काल तर मी त्या चॅनलवर असं एका सांगितलं होतं दवेजी, की मी ते आपण ऑन जसं कॅमेरा आता 4 मान्य जण केलं दिसतो ना, की तसं तात्यासाहेब एक भिडेंनी भाग जागा पूर्णपणे तो दिली. मुलगाच दाखवत राहा तुम्ही दगड मारताना. पण जी काही चांगली गोष्टी घडलेल्या आहेत त्यात तसेच कपडे घातलेल्या लोकांनी ते तुम्ही दाखवणार का नाही, आणि टीझर मध्ये त्याचा उल्लेख का नाही, एवढे आमचे साधे आणि सोपे बरं, प्रश्न होते. त्याचं उत्तर दवेजी महादेवांकडे दवे नव्हतं. साहेब. ठीक आहे. आनंदजींनी जे मला नंतर सांगितलं, मी हे मान्य अगदी काही केलंय. सगळ्या गोष्टी हे मी सांगितल्या जात पहिल्याच नाही, प्रश्नाचं त्याच्यातून काही उत्तर बदल देताना अपेक्षित मान्य आहे. केलंय जर बदल की चांगला तात्यासाहेब केले भिडेंनी होते, जागा दिली आणि हा होती, दगड दुसरी मारणारा शाळा मुलगा अजून 2 चिपळूणकरच्या वेळा तिथे उभी दाखवत राहिली असेल, होती. आम्हाला काही यदी अडचण नाही. फडकेंनी काही बोला. अहो आवाज दवेजी, जातोय मी हे माझा. आधीच मान्य केलं, पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतानाच ठीक मान्य केलं की तात्यासाहेब आता परत भिडेंनी गेला जागा आवाज. दिली किंवा यदी फडकेंनी पहिलं वाङ्मय आणलं, प्रके यात्रेंनी चित्रपट बनवला आणि ह्या चांगल्या गोष्टी आहेत. हे पण झालंय, कदाचित याच्यावर असंही असू चर्चा शकतं झाली आहे. ना यात- की टीजर दाखवून हा, लोकांमध्ये ठीक आहे. उत्सुकता वाढवणं दवेजी, माझा आवाज आणि येतोय का तुम्हाला उत्सुकता आता? वाढवून लोकांना आता येतोय, थिएटर आता पर्यंत येतोय. खेचण्यासाठी हा, पण ठीक आहे. टीजर असू शकतो. ठीक आहे, आता येतो. ठीक. आता ताई एक मिनिट उत्तर देतो. हा, अगदी हे जे आहे ना, थोडक्यात मला अजितजींकडे उत्सुकता जायचं. वाढणी, हा. हे एकच मिनिट घेतो मॅडम. हा जो उत्सुकता वाढवण्याचा प्रकार आहे ना, हाच विष कालवण्याचा प्रयत्न आहे. उत्सुकता वाढवण्यासाठी तुम्ही चित्रपटातला असाच एक भाग घेताय ज्याची जातीयता वाढेल. तो एक भाग काढला ना, पण दवेजी, मला एक छोटासा प्रश्न पडतोय. मला एक ना छोटासा प्रश्न पडतोय दवेजी. दवेजी, हे नाही, नाही, दवेजी, मला एक छोटासा प्रश्न पडतो. तो प्रश्न असा आहे की आपण हे म्हणतोय की ब्राह्मणांनी मदत नाही का केली महात्मा फुलेंच्या कार्याला, हे का दाखवू नये. मला एक त्याच्या पुढचा जाऊन प्रश्न विचारायचा आहे. फुलेंनी काम कुणासाठी केलं? महिलांसाठी केलं, हा, आता अस्पृश्य, तेच थांबा ना, मला प्रश्न 100% पूर्ण करू देत. अस्पृश्यांसाठी केलं, शेतकऱ्यांसाठी केलं. मागणी काय होती? समानता असावी, सगळ्यांना समान अधिकार मिळावेत, हा त्यांच्या एकूण विचारांचा पाया होता. मग त्याचा फायदा, त्यांच्या कामाचा फायदा हा काही ब्राह्मण समाजाला झाला नाही का? ब्राह्मण मुलींच्या शिकण्यासाठी, ब्राह्मण मुलींच्या पुनर्विवाहासाठी फुलेंचे विचार पुढे नाही का आले? मग आपण त्यांना संकुचित कसं करू शकतो की तुम्ही एवढंच दाखवलं आणि तेवढंच दाखवलं म्हणून? आम्ही फुलेंना संकुचित करतच नाहीये. आम्ही फुलेंचा उद्गार मी तरी नेहमी मागच्या 8 दिवसापासून महात्मा ह्याच शब्दांनी केलाय. काय आमची ताकद आणि अधिकारी किंवा लायकी आहे की आम्ही फुलेंना संकुचित करू शकू? मॅडम, आमचा आक्षेप निर्मात्यांवर आहे. जे मगाशी सांगितलं ना की उत्सुकता नाही वाढत, तुम्ही विष कालवताय. जर हा भाग तेवढा काढला असता आज पिक्चर रिलीज होऊन 8 दिवस झाले असते. आमची काय लायकी की महात्मीजींना काय संकुचित काय करावं? काढायला आणि काय पाहिजे महात्माजींचा होतं? कामाचा नाही, फायदा मगाशी तुम्ही सगळ्यांनाच झाला. नाही, तुमच्या पहिल्या उत्तराला दवेजी तुम्ही म्हणालात ऍड करायला पाहिजे होतं. आता तुम्ही काढायचं म्हणताय. काय काढायचं होतं?
नाही थांबा, तेच सांगतोय मी कुठेही शब्दात अडकणार नाही मॅडम. परत एकदा सांगतो, तो एक भाग दगड मारतानाचा जर त्या टीजर मध्ये नसता तर आज विषय आला नसता. म्हणजे तुम्हाला तो भाग, मग दवेजी स्पष्ट सांगा ना, दवेजी स्पष्ट सांगा ना की तुम्हाला तो भाग नकोय म्हणून. दवेजी स्पष्ट सांगा ना की तुम्हाला तो भाग नकोय म्हणून. तर अहो तुम्ही मला बोलू दिलं तर स्पष्ट सांगा ना मग. आणि सुरुवात मी काय बोललो बघा, आजच्याच आपल्या भागातल्या सुरुवात जर तो भाग दाखवला तर दुसरं काहीतरी चांगलं असलेले भाग दाखवला असता तरी वाद झाले नसते. म्हणजे असं आहे का दवेजी, म्हणजे तुम्हाला खुलेपणानं त्या चित्रपटातल्या त्या दृश्याचा विरोध करता येत नाही म्हणून तुम्ही आढळून करताय, असं आहे का हे? मी सांगतो 100 वेळा दाखवा. कारण तुम्ही आता म्हणा ना तेवढं काढलं असतं तर. नाही, माझं म्हणणं आपण जे खाली 2 आणि 3 जण दाखवतो ना, तसं एका स्क्रीनवर एका निम्म्या भागात फक्त तो पिक्चर दगड मारताना दाखवा 2.5 तास. आम्हाला काही म्हणणं नाही, काही चांगली गोष्ट येऊ द्या. तसेच कपडे घातलेल्या माणसांनी काही चांगल्या गोष्टी केल्या ते सुद्धा येऊ द्या. तर महात्माजीचं खऱ्या अर्थानं सगळं एक कार्य लोकांच्या समोर येणार, एवढं आमचं म्हणणं आहे. एवढ्या घाणेरड्या लोकांना सुद्धा महात्मा पुरून उरले, चांगलं काम घडवलं, हे असं येऊ दे ना लोकांच्या समोर. आमचा आनंद आहे ना. येईल की आपण वाट बघूयात ना, चित्रपट रिलीज होऊ देत ना. मग आम्ही पहिल्या दिवसापासून हेच सांगितले ना की टीजर मध्ये का नाहीये, पिक्चर मध्ये असेल तर अजितजी, आणि पिक्चर मध्ये असेल तर त्याचा भाग का नाही घेतला. अजितजी बोला. हेच सांगतो कविताजी, मी एक थोडासा वेगळा अँगल या विषयामधला आपल्या लक्षात आणून देतो. बोला. हा सगळा जो वाद आहे हे कदाचित मॅच फिक्सिंग असू शकतं, असाही मला कधी कधी संशय येतो या सगळ्या विषयावर. म्हणजे मला सांगा, 2 संघटनांनी फक्त याच्यामध्ये काय ती मागणी केलेली. मला एक गोष्ट कळत नाही, या महाराष्ट्रामध्ये एका विशिष्ट समाजाच्या या 2च संघटना आहेत का हो? आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, तात्यारावांनी आपल्या आयुष्यामध्ये, महात्मा फुल्यांनी जे काम केलं त्याचा सगळ्यात मोठा फायदा ब्राह्मण समाजामधल्या विधवा भगिनींना आमच्या बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन झालं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी सर्वांच्यासाठी काम केलेलं आहे. मला असं वाटतं हा सगळा विषय हळूहळू पेटवत न्यायचा, तो त्याचं राजकारण करायचं. आणि आज जे एका वर्तमानपत्रामधनं काही रिकामटेकड्या संपादकांनी जे आरोप केलेले आहेत, मला असं वाटतं हे महाराष्ट्राचं सामाजिक सौंदर्य आहे की आपल्याकडे असे वाद होतात, आपण एकमेकाशी बोलतो, चर्चा होतात, निषेध केले जातात आणि हे समाज जिवंत असल्याचं लक्षण आहे. परंतु जाणून बुजून काही गोष्टी घडवल्या जात आहेत का याचा देखील शोध झाला पाहिजे असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की या महाराष्ट्रातला नुसताच ब्राह्मण नाही हो, सगळेच समाज फार मोठ्या मनाचे आहेत. आणि आजपर्यंत इतके महात्मा फुलेंवरती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंवरती इतकं सगळं साहित्य आलं, शासनानं ते छापलं, ते दाखवलं, अशा पद्धतीचं कुठंच कधी काही नव्हतं. आणि मी तर म्हणजे ज्या लोकांनी कोणी सेन्सॉरकडे मागणी केली त्यांनाही माझं आव्हान असेल की अशा पद्धतीचं तुम्ही हे सगळं करू नका. फक्त मी माझी काही व्यक्तिगत मतं इथं आपल्या समोर मांडली, ती अशी होती की आज माझे सर्व जाती धर्मामधले मित्र येतो, परंतु त्यांनी ते सगळं त्यागलंय, ते सोडलंय. त्या सगळ्याच्या त्या जुन्या जखमा उकरून काढायच्या नाहीत म्हणून त्या शब्दांवरचा तो अजितजी, मला एक कळत नाहीये, मगापासून तुम्ही म्हणताय विखार, जखमा का येतील या महात्मा फुले, तुम्ही मगापासून विखार, जखमा असे जे शब्द वापरताय, मला सांगा काय एक सिनेमा, ऐका ना तर मला बोलू देत ना. मुद्दा असा आहे की एखादा चित्रपट जर येत असेल, एखादा चित्रपट एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्यावर एक प्रश्न काय पेटवलं, मी पेटवलं म्हणजे काय पेटवलं, प्रश्न विचारायचे नाहीत का, प्रश्न विचारायचे नाहीत का, भूमिकांवर सवाल उपस्थित करायचे नाहीत का. अजितजी, हे बोलणं खूप सोपं आहे. अजितजी, हे बोलणं खूप सोपं आहे. पत्रकारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं खूप सोपं आहे. मला काहीही हरकत नाही, मला काहीही हरकत नाही, मला हरकत नाही तुम्ही काय बोलता त्याच्याबद्दल. तुम्ही मला काहीही बोला, मला हरकत नाहीये. मुद्दा असा आहे विखार, जखमा या शब्दांकडे आपण जावं का, इथून सुरुवात आहे. पाठार, ठीक आहे, मला असं वाटतंय की आपण अशी चर्चा करून ते चर्चेतला वेळ वाया जातोय. पाठारांकडे जाते मी. संतोषजी, मला एक सांगा, मुळात हे जे सेन्सॉर नावाची जी यंत्रणा आहे त्याचा काय नेमका आता आपल्याला उपयोग आहे सांगा. नेटफ्लिक्सवर सिनेमे येतात, त्याचा काही आपल्याला उपयोग होत नाही. इतर माध्यमांमध्ये त्याच्यावर कुठे सेन्सॉर लागत नाहीत. हजारो रील्स आपल्याकडे येतात, त्यावर काही सेन्सॉर लागत नाही. मग फक्त चित्रपटांवर सेन्सॉर लावून आपण काय साध्य करतोय. मला वाटते संतोषजींपर्यंत माझा संपर्क होत नाहीये. या प्रश्नाचं खरं उत्तर तेच देऊ शकले असते, पण त्या अगोदर ज्ञानेश्वर दराडेंकडे जाते. ज्ञानेश्वरजी बोला.
आता या चित्रपटावरती जे आक्षेप या ठिकाणी घेतले जात आहेत तर ठीक आहे, तो चित्रपट त्या निर्मात्याने कलाकृती म्हणून बनवला, हो. पण महात्मा फुलेंचे काही पैलू त्याच्यामध्ये आलेले आहेत. पण महात्मा फुलेंच्या बाबतीत जे सगळे लोक म्हणतात की चांगलं दाखवा, जे काही चांगलं आहे ते चांगलं यांनी शोधावं आणि एक स्वतंत्र चित्रपट महात्मा फुले आणि चांगलं अशी जी काही त्यांची संकल्पना आहे त्याच्यावरती त्यांनी स्वतंत्र चित्रपट बनवावा. दुसरं माझं मत आहे की जखमा हा शब्द सारखा वापरला जातोय. महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी ते जखमा सहन केल्या, त्यांच्यावरती झालेला अन्याय, तो अन्याय करणाऱ्यांच्या बद्दल आपल्याला आज जी काही प्रेम निर्माण होते की आपल्याला ते बघवत नाही, तर तो त्यांनी कसा सहन केला असेल. तिसरी गोष्ट, सेन्सॉर बोर्ड जो आहे, तर सेन्सॉर बोर्डाने आपले जे सेन्स आहेत ते सेन्स थोडेसे वाईड करावे आणि इतिहासात जाऊन इतिहासाचा अभ्यास करावा आणि आपले अधिकार जे आहेत ते इतिहासाला नष्ट करण्यासाठी न वापरता खरा इतिहास आजच्या पिढीपर्यंत आणून आणि पुढच्या पिढीचं मन संस्कारशील करण्यासाठी, समतेच्या विचाराचं, मानवतेचं विचाराचं करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने हे जे काही त्याच्यातले काही भाग कट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो करू नये अशी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सेन्सॉर बोर्डाला विनंती करतो. ही विनंती सेन्सॉर बोर्डापर्यंत पोहोचेल अशी आपण अपेक्षा करूयात. ज्या टीजर वरून हा सगळा वाद सुरू झालाय, ज्या महात्मा फुलेंच्या आयुष्यावर सेन्सॉर आधारित हा बोर्डाचे चित्रपट सेन्स येतोय त्या जर टीजर वरनं सुरू हा असतील. बोला अगदी एक वाक्य, कारण वेळ संपले माझी. ज्ञानेश्वरजी. हा, सेन्सॉर बोर्डाचे जर सेन्स जागृत असतील तर निश्चितपणे आपली विनंती पोहोचेल. हा, आपण अपेक्षा करूया की पोहोचेल. ज्या टीजर वरून हा सगळा वाद सुरू झालेला आहे, 2 मिनिटांचा जो टीजर आहे त्याच्या शेवटचं वाक्य, ज्यांनी टीजर ऐकलं असेल त्यांना माहित असेल, त्याचं शेवटचं वाक्य असं आहे, हमारा देश बड़ा भावुक है, हमारा देश बड़ा भावुक है, धर्म और जाति के नाम पर उनको लड़ाना बहुत सरल है, ये आज हो रहा है, ये भविष्य में भी होगा. महात्मा फुलेंना जवळपास 130 वर्षांपूर्वी जे वाटलं होतं ते आजही वास्तव आहे. महात्मा फुलेंना त्यांच्या कारकिर्दीमध्ये विरोध सहन करावा लागलाच होता, पण ज्या विचारांसाठी त्यांनी हा विरोध पत्करला, जे विचार या समाजामध्ये रुजावे यासाठी त्यांनी हा विरोध पत्करला, ते विचार खरोखर आज तरी पटले आहेत का, आज तरी रुजले आहेत का, आज तरी पाळले जात आहेत का, हा खरा सवाल आहे. जर आज महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या या चर्चा पाहिल्या तर दुर्दैवानं या प्रश्नाचं उत्तर नाही असं द्यावं लागेल. जर महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल, एक समर्पक, समरस महाराष्ट्र तयार करायचा असेल, तर महात्मा फुलेंचे विचार हेच आपला प्रकाश असू शकतात. आणि त्या प्रकाशाला झाकण्याचा प्रयत्न जर आपण केला तर आपल्यासारखे कपाळकरंटे आपणच ठरू. आणि म्हणूनच आज चित्रपटाला विरोध झाला, हरकत नाही, पण महात्मा फुलेंच्या विचारांना या महाराष्ट्राच्या मातीत विरोध होऊ नये ही अपेक्षा आपण सगळ्यांनी केली पाहिजे. हा आग्रह आपण सगळ्यांनी धरला पाहिजे, तरच आपण महाराष्ट्राची ही पताका पुढे फडकवत जाऊ. आज सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. या विशेष चर्चेमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.